बाहेर पडत असणारं हे रणरणतं ऊन आणि अगदी जीव कासावीस करून सोडणारा असा हा उकाडा, अशा वेळी स्वतःला हायड्रेट करून ठेवणं फारच गरजेचं आहे व त्यासाठी आपण सतत पाणी पिणं किंवा विविध प्रकारची सरबतं, फळांचे ज्यूस, ताक, लस्सी, नारळ पाणी असे विविध लिक्विड्स घेणं प्रिफर करतो। आज मी तुमच्यासाठी ह्या प्रचंड उकाड्यामध्ये गुणकारी असं एक सरबत करून दाखवणार आहे। हे सरबत आरोग्यासाठी तर उपयुक्त आहेच, मात्र पचनासाठी त्याचप्रमाणे मुखशुद्धीसाठी सुद्धा फायदेशीर आहे। हे सरबत तुम्ही 15 दिवस रेफ्रिजरेट करू शकता, त्याचप्रमाणे 1 ते 2 महिने डीप फ्रीझरमध्ये सुद्धा तुम्ही ह्याला स्टोर करून आयत्या वेळी फक्त पाणी ॲड करून हे वापरू शकता। चला तर मग आपण हे सरबत कसं बनवायचं ते पाहूया। नमस्कार, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि हे सरबत बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे ती म्हणजे ही बडीशेप। तर इथे ही मी 100 ग्रॅम एवढी ही छोटी बडीशेप इथे घेतलेली आहे आणि ही बडीशेप आपल्याला 6 ते 7 तास भिजवायची आहे। भिजवण्याआधी ही स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे व त्यानंतर इथे 6 तास मी ही भिजवून घेतलेली आहे। व्यवस्थित भिजल्यामुळे ही जी बडीशेप आहे ती मिक्सरमध्ये अगदी छान अशी बारीक होते। त्याचप्रमाणे गोडासाठी आपण ह्यामध्ये खडीसाखरेचा वापर करणार आहोत। चहाची रेग्युलर साखर न वापरता उन्हाळ्यामध्ये सरबतांसाठी जास्तीत जास्त खडीसाखरेचा वापर करायचा असतो। खडीसाखर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, हिचे उपयोग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत। त्याचप्रमाणे फ्लेवरसाठी मी यामध्ये ॲड करणार आहे थोडेसे वेलदोडे व काही काळी मिरी। तर 100 ग्रॅम बडीशेपसाठी मी इथे साधारण 20 वेलदोडे घेतलेले आहेत व अगदी 20 काळी मिरी मी इथे घेतलेली आहे व ही सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। त्यासाठी बडीशेप भिजवतानाच मी हे वेलदोडे व काळी मिरी सुद्धा भिजत घातली होती। हे सुद्धा मी 6 तास भिजवून घेतलेले आहेत। आता ही खडीसाखर जी आहे ती आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक अशी ह्याची पावडर करून घ्यायची आहे, म्हणजे ही बडीशेपच्या पेस्टमध्ये अगदी व्यवस्थित अशी विरघळली जाईल। मात्र ह्याचे फार मोठे मोठे खडे आहेत, तर आपण डायरेक्ट मिक्सरमध्ये न लावता आधी ही खडीसाखर फोडून घेऊया व फोडल्यानंतर आपण मिक्सरमध्ये घालून ह्याची अगदी बारीक अशी पावडर करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने बत्त्याच्या सहाय्याने मी इथे या खडीसाखरेचे बारीक बारीक असे तुकडे करून घेते व सगळी खडीसाखर फोडून झाल्यानंतर मी हिला मिक्सरमध्ये बारीक करून तुम्हाला दाखवते। तर हे पहा, अशा पद्धतीने मी ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। अगदी फाईन अशी याची पावडर तयार झालेली आहे। आता ही पावडर मी एका भांड्यात काढून घेते व एकाच वेळी सगळी साखर मिक्स न करता आता या भांड्यातून अर्धी खडीसाखरेची जी पावडर आहे ती मी वेगळी काढून ठेवणार आहे व आपल्या बडीशेपच्या पेस्टमध्ये अर्धी साखर विरघळल्यानंतर उरलेली अर्धी साखर मी ॲड करणार आहे, तर ही मी बाजूला काढून ठेवते। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही जी बडीशेप आहे ती अगदी बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घेणार आहे। तर इथे बडीशेपचं पाणी फेकून द्यायचं नाही आहे, हेच पाणी आपल्याला पेस्ट करताना वापरायचं आहे व लागलं तर अजून 1 कपभर पाणी आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत, जेणेकरून आपली जी बडीशेप आहे ती अगदी फाईन पेस्ट ह्याची तयार होईल। तर ही सगळी बडीशेप आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते। सेम टाईम मी या बडीशेपसोबतच हे वेलदोडे व काळी मिरी सुद्धा वाटून घेणार आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे ही बडीशेपची पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही सगळी पेस्ट आपल्याला या खडीसाखरेच्या पावडरमध्ये घालायची आहे व त्यानंतर ही साखर आपल्याला या पेस्ट सोबत व्यवस्थित अशी विरघळवून घ्यायची आहे। ह्यानंतर आपण जी उरलेली खडीसाखरेची पावडर आहे ती सुद्धा यामध्ये ॲड करणार आहोत। एकाच वेळी ॲड करताना थोडंसं कठीण जातं, म्हणून इथे मी अर्धी साखर बाजूला काढून ठेवली होती। 100 ग्रॅम बडीशेपसाठी 800 ग्रॅम एवढी खडीसाखर मी इथे वापरलेली आहे। त्याचप्रमाणे 20 वेलदोडे व 20 काळी मिरीचा आपण इथे वापर केलेला आहे। ते पहा, इथे व्यवस्थित असं आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण मी एका या गाळणीने गाळून घेणार आहे व आपण ह्याला वस्त्रगाळ सुद्धा करायचा आहे, जेणेकरून हा जो चोथा आहे हा पितेवेळी आपल्या घशामध्ये चरचरणार नाही। तर मी इथे एका गाळणीने आधी हा गाळून घेते, त्यानंतर हे गाळलेलं मिश्रण व हा उरलेला चोथा मी ह्या कापडाने सुद्धा व्यवस्थित असा पिळून घेणार आहे, जेणेकरून अगदी वस्त्रगाळ असं हे बडीशेपचं कॉन्सन्ट्रेट आपल्याला मिळेल। तर हे पहा, मी अगदी व्यवस्थित असं ह्याला गाळून घेते व ह्या गाळलेल्या मिश्रणामधून सुद्धा तुम्ही पाहू शकता हा चोथा इथे निघतोय। हा चोथा जर सरबत पिताना घशात आला तर सरबताची मजा येणार नाही, त्यासाठी मी ह्याला वस्त्रगाळ करून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आपण जो चोथा काढून घेतला होता हा सुद्धा मी वस्त्रगाळ केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे बडीशेपचं सरबत इथे तयार झालेलं आहे।
आता हे स्टोअर करण्यासाठी बाहेर रेफ्रिजरेटरमध्ये तुम्ही 15 दिवस हे ठेवून वापरू शकता। मात्र जर तुमचं सरबत जास्त झालेलं आहे व जास्त दिवस तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर तुम्ही ह्याच्या आईस क्यूब्स बनवून किंवा एखाद्या बाटलीमध्ये भरून हे तुम्ही डीप फ्रीझरमध्ये ठेवून द्या व ते सरबत तुम्ही साधारण 1 ते 2 महिन्यापर्यंत अगदी सहज वापरू शकता। मात्र नॉर्मल फ्रीजमध्ये म्हणजे जिथे आपण साधारण भाज्या ठेवतो अशा फ्रीजमध्ये आपण हे फक्त 15 दिवस ठेवूनच वापरू शकतो। तर हे पहा, अशा पद्धतीने मी ट्रेमध्ये सुद्धा ह्याच्या आईस क्यूब्स बनवून घेणार आहे व उरलेलं सरबत मी नंतर वापरणार आहे। सगळ्यात आधी हे रेफ्रिजरेट केलेलं सरबत आपण वापरायचं आहे। ह्याच्या आईस क्यूब्स झाल्यानंतर मी ह्या क्यूब्स काढून झिप लॉक बॅगमध्ये स्टोअर करणार आहे। जर तुम्हाला हे असं स्टोअर करायचं नसेल तर एखाद्या बाटलीमध्ये भरून तुम्ही ती डायरेक्ट डीप फ्रीझरमध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल। आता हे सरबत प्रिपेअर करण्यासाठी सगळ्यात आधी एका ग्लासमध्ये मी हे बडीशेपचं जे आपण कॉन्सन्ट्रेट बनवून घेतलेलं आहे ते घेणार आहे व त्यामध्ये अगदी थोडासा मी लिंबू पिळणार आहे। चवीनुसार आपल्याला ह्यात मीठ घालायचं आहे व त्यानंतर आपण ह्यामध्ये गार्निशिंगसाठी एक लिंबाची स्लाइस व मी ही काही पुदिन्याची पानं सुद्धा यामध्ये घालते। त्याचप्रमाणे तासभर भिजवून ठेवलेला हा 2 चमचे एवढा सब्जा मी यामध्ये घालते। हा अगदी 1 तास मी भिजवून घेतला होता। हा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याचप्रमाणे मी यात आता अगदी थंडगार असं पाणी घालते व आपण पाणी घातल्यानंतर हे मिश्रण एकदा व्यवस्थित असं ढवळून घेऊया। त्यानंतर ग्लासाला लिंबाची स्लाइस व काही पुदिन्याची पानं तसंच 2 ते 3 आईस क्यूब्स टाकून अगदी थंडगार आरोग्यासाठी उपयोगी असलेलं असं आपलं हे बडीशेपचं सरबत इथे तयार झालेलं आहे। अगदी थंडगार असं हे बडीशेपचं सरबत उन्हाळ्यामध्ये सेवन करा। फारच छान असा आरोग्यासाठी तर ह्याचा उपयोग आहेच, मात्र ह्या उन्हाळ्यातल्या उन्हाला सुद्धा बीट करण्यासाठी अगदी योग्य असं हे सरबत आहे। कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करण्यापेक्षा अशा पद्धतींचे सरबत तुम्ही नक्की ट्राय करून पहा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। पुन्हा लवकरच आपण भेटणार आहोत अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। तोपर्यंत उन्हापासून स्वतःला संरक्षण द्या, जास्तीत जास्त हायड्रेट राहा व जास्तीत जास्त लिक्विड कंझ्युम करा। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।